देशभरामध्ये 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी आज बंद हा पुकारलेला आहे। ऑनलाईन विक्रीमुळे या ठिकाणी औषध विक्रेत्यांनी हे बंद पुकारलेलं आहे। आता आपण चर्चगेट या ठिकाणी आहोत। आपण बघितलं तर चर्चगेट येथील मुख्य रुग्णालय म्हणजेच बॉम्बे हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत। माझ्या समोरच या ठिकाणी आपण बघितलं तर बॉम्बे हॉस्पिटल आहे आणि या बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर संपूर्ण मेडिकलचे दुकानं आहेत आणि ती मेडिकलचे दुकानं आपण या ठिकाणी बघितलं तर बंद ठेवण्यात आलेली आहेत, कारण की देशभरात होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे आणि ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जात आहे। अनेक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे हे जे डॉक्टर आहेत ते बनावट आहेत की ओळख पदवीधर आहेत हे या ठिकाणी समजून येत नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हे औषध विक्रेत्यांनी हे दुकान आज बंद ठेवलेलं आहे। एक दिवस या ठिकाणी हे बंद ठेवण्यात आलेलं आहे, पण यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना मोठा हा त्रास होऊ शकतो। त्यामुळे यावरती सरकारने देखील काहीतरी ठोस उपाय हा केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।